चला तर आज आपण बनवूया मस्त असा कोकणी पद्धतीचा ताम मासेचा रस्सा। तर हा ताम मासा आहे, हा खायला एकदम चवीला चांगला छान लागतो। तर आपण त्याचा रस्सा बनवूया। तर मी आमच्या कोकणी पद्धतीत बनवणार आहे रस्सा। त्यासाठी मी कोकणी पद्धतीचा वाटण काढलाय। तर हा वाटण वाटून घेऊया। मिरची आहे लाल भिजवलेली, धने आहेत, लसूण, जिरा, हळद, खोबरा, कांदा आणि त्रिफळ। तरी बारीक एकदम वाटायचं गंधासारखा। तर इथे मी मस्त असं बारीक वाटण वाटलंय। तर आपण आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया। लसूण घेतले ठेचून, मीठ चवीप्रमाणे, तेल। आता लसूण आणि तेल मीठ हे आपल्याला चुरून घ्यायचंय। त्याच्यामध्ये हा मसाला ऍड करायचा। त्याच्यामध्ये हा आंबा घ्यायचा आपल्याला आणि पाणी ऍड करायचंय। आता इथे आपला मसाला मिक्स करून झालाय। ह्याच्यामध्ये आपण आता मच्छी ऍड करूया। तर ह्याच्यामध्ये मी आता हे फ्रायला काढणार आहे। मांसाचे तुकडे आणि डोक्याचा रस्सा बनवायचा आपल्याला। तर ह्याला आता आपण कड काढून घेऊया। तर आपल्याला हा चांगला मासा शिजवून घ्यायचा आहे। इथे आपला रस्सा झालेला आहे। आता आपण उतरून घेऊया। तर इथे आपला कोकणी रस्सा तयार आहे। त्यासोबत आम्ही थाली तयार केली, चपाती, भात, फ्रायचा मासा, रस्सा। तर तुम्हाला कोकणी थाली कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा। तर अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।